दुपारचे 2:30 झाले होते. त्यामुळे मी म्हटलं आता सगळे कामं आवरले, घराचे दारं बंद करू, पडदे टाकू, म्हणजे घर थोडंसं गार होईल. नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी आंबा केक करायचं ठरवलं. तर हा आंबा मावा केक आहे. त्यासाठी मी आंब्याचा रस सकाळीच करून फ्रीजमध्ये ठेवला होता. कारण की रस तसाच जर बाहेर ठेवला तर तो थोडासा आंबटही होऊ शकतो किंवा रंगही बदलू शकतो. त्यानंतर मी ज्या पॉटमध्ये आपल्याला केक तयार करायचा आहे त्यामध्ये झेरॉक्स पेपर टाकला. याऐवजी तुम्ही बटर पेपरही टाकू शकता आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलं. तर इथं 1 वाटी एवढा मी रवा घेतलेला आहे आणि त्याच सारख्या वाटीने अर्धी वाटी मिल्क पावडर आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. त्यात 2 ते 3 विलायच्या टाकायच्यात आणि ही पूड मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायची. म्हणजे हे सगळं मिश्रण एकत्र एकजीव होतं आणि आपला केकसुद्धा खूप चांगला तयार होतो. तर अशा पद्धतीने मी 2 ते 3 वेळा मिक्सरला फिरवून घेऊन ही छान पावडर तयार करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता आपली पेस्ट खूप छान अशी तयार झालेली आहे. तर हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि मग आपण तयार केलेला आंब्याचा पल्प, म्हणजे ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने हा आंब्याचा पल्प घेतलेला आहे. त्यानंतर त्यात अर्धी वाटी मी साजूक तूप टाकलेलं आहे. याऐवजी तुम्ही बटर देखील टाकू शकता. आणि हे व्यवस्थित आधी सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि जर आवश्यकता वाटली तर आपण थोडंसं अर्धी वाटी एवढं यात दूध टाकून घेऊ. यात मी दही, सोडा, इनो याचा कशाचाही वापर केलेला नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण हे मिश्रण छान एकत्र एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर हे 15 ते 20 मिनटं असंच झाकून ठेवायचं. म्हणजे आपला रवा छान फुलतो आणि आपल्या केकलासुद्धा छान स्पंज येतो. तर असंच मिश्रण मी तयार करून साधारणपणे 15 मिनटं झाकून ठेवलं होतं आणि थोडेसे ड्रायफ्रूट मी कट करून घेतले आणि तोपर्यंत मी कढईसुद्धा प्रीहीट करायला ठेवली होती. त्यानंतर मी बेकिंग पावडर घेतलेली आहे. तर आपण केक करण्यासाठी फक्त अर्धा चमचा एवढी बेकिंग पावडर टाकत आहे. तुम्ही टीस्पूननी मोजत असाल तर 1 सपाट टीस्पून भरून बेकिंग पावडर घेऊ शकता. मी पोहे खाण्याचा चमचा घेतला आहे म्हणून त्या चमच्याने मी अर्धा चमचा एवढे बेकिंग पावडर यात टाकून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्या आंब्याचा रंगच इतका छान आला आहे आणि फ्लेवरसुद्धा त्याचा इतका छान येत होता की त्यात मला ॲडिशनल कुठलाही रंग वगैरे टाकण्याची अजिबात आवश्यकता पडली नाही किंवा मी मँगो इसेन्स देखील याच्यात वापरलेला नाही आहे. तर अशा पद्धतीने आपलं बॅटर छान तयार झालं. बेकिंग पावडर टाकल्यावर आपण छान ते मिसळून घ्यायचं, पण हलक्या हाताने मिक्स करा, जास्त फेटत बसायचं नाही. पण मिश्रण व्यवस्थित सगळं मिक्स झालं पाहिजे. अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आणि आपण तयार केलेल्या बेकिंग ट्रेमध्ये किंवा पॉटमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं. मी केक करण्याचा टीन घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही कुकरच्या डब्यातसुद्धा हा केक किंवा एखाद्या शाळेचा मुलांचा जो टिफिन असो तशा स्टीलच्या टिफिनमध्ये सुद्धा केक बेक करून घेऊ शकता. आवडीप्रमाणे त्यावर मी थोडेसे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत. तर आता आपण केक तयार करताना 45 मिनटं एवढा आपल्याला वेळ द्यावा लागतो. तर मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे. तर तो 45 मिनटापर्यंत तसाच झाकून बेक करून घ्या. अजिबात त्याच्यामध्ये झाकण उघडून आपण केक बघायचा नाही, नाहीतर आपला केक जो फुललेला असतो तो खाली दबतो आणि मग आपल्याला पाहिजे तसा स्पंज तयार होत नाही. केक थोडासा आपण पॉटमधनं काढल्यानंतर त्याच्यावर एक कपडा टाकायचा आणि 15 मिनटं तो थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतरच आपण केकचे स्लाईस कट करून घ्यायचे. गरम गरम केक जर आपण कट करायला घेतला तर तो व्यवस्थित कटसुद्धा होत नाही आणि त्याचा भुगा झाल्यासारखा आपल्याला जाणवतो. तर तुम्ही बघू शकता आपला केक किती छान तयार झाला आहे. याला स्पंज आणि जाळीसुद्धा किती छान आली आहे. हा अगदी नरम, मऊ, लुसलुशीत असा छान आंबा मावा केक तयार झालेला आहे. तर ही रेसिपी अगदी साधी, सोपी आणि घरच्या साहित्यात तयार झालेली आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी मुगड्या करायच्या होत्या. त्यासाठी 3 ते 4 तास आधी मुगाची डाळ भिजत घातली होती. आता आपली डाळ छान भिजलेली आहे. ती एका चाळणीवर काढून घ्यायची, म्हणजे त्याचं पाणी पूर्णपणे आपण गाळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी चाळणीवर पूर्ण मूगडाळ काढून घेतली. तर मी एक मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे. त्यात सगळ्यात आधी मी जिरं टाकून घेतलं. हे साधारणपणे 1 चमचा एवढं जिरं आहे. ते व्यवस्थित बारीक झाल्यानंतर त्यात लसूण टाकला. मी 1 गाठा एवढा लसूण घेतला होता, तो सोलून त्यात टाकून घेतला आणि त्यात 4 ते 5 एवढ्या हिरव्या मिरच्या टाकत आहे आणि 1 गड्डी म्हणजे हाताच्या मुठीनं 1 मूठ एवढी मी कोथिंबीर घेतलेली आहे, ती मी त्यात बारीक करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण लसण, जिरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण तयार केलेलं आहे. तर या वाटणापासून आपण जेव्हा मुगड्या करतो तर त्या मुगड्यांना खूप छान अशी चव येते आणि रंगसुद्धा खूप छान येतो. बरं, आपण तेलावर भाजून जेव्हा मुगड्याची भाजी तयार करतो तेव्हा घरातही अगदी त्याचा घमघमाट सुटतो. तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा मुगड्या करून बघा.
तर मुगाची डाळ छान पाणी झारल्या गेली तर आता आपण ती देखील मिक्सरच्या पॉटमध्ये छान बारीक वाटून घेऊ। तर अशा पद्धतीने मी सगळी मुगाची डाळ आपली वाटून घेत आहे। ही साधारणपणे मी 4 वाटी एवढी मुगाची डाळ घेतली होती। तर अशा पद्धतीने जे मी मिश्रण तयार करून घेतलं होतं ते सगळं व्यवस्थित एका हाताने मिक्स करून घ्यायचं आणि त्यात आपण अर्धा चमचा एवढी हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं। कुणी कुणी तर फक्त हळदीच्याच मुगड्या करतात, म्हणजे त्यात मीठ देखील टाकत नाही। तसेसुद्धा मुगड्या खूप छान होतात, पण तुम्ही या पद्धतीने एकदा करून बघा। ह्या मुगड्यासुद्धा अगदी अप्रतिम अशा होतात आणि खूप फोसऱ्या होतात की आपण जेव्हा भाजी करतो तेव्हा ती बिलकुल अशी कडक राहत नाही, अगदी छान नरम अशी शिजल्या जाते। तर अशा पद्धतीने मी मुगड्याचं पूर्ण बॅटर तयार करून घेतलेलं आहे। हे व्यवस्थित आता मिक्स करून घेते। हे चमच्याने मिक्स करण्याचा मी प्रयत्न केला, पण हे चमच्याने काही मिक्स होत नव्हतं। तर मी शेवटी हे हाताने छान मिक्स करून घेतलं आणि आता मी घरातच ह्या ताटात मुगड्या तयार करून घेणार आहे आणि त्यानंतर हे ताट आपण उन्हात वाळत घालणार आहोत। कारण की उन्हात जर आपण मुगड्या टाकत बसलो किंवा कुठलाही पदार्थ आपण उन्हात करत बसलो तर उन्हाचा पारा एवढा चढलेला आहे की आपल्याला डोकंसुद्धा धरतं आणि मळमळल्यासारखं सुद्धा होतं। तर मी घरातच या ताटात करून घेते आणि उन्हात छान वाळू घालते। बरं, अशा पद्धतीने आपण मुगड्या तयार करून छान वाळवून ठेवल्या की वर्षभरसुद्धा या छान टिकतात। फक्त या हवाबंद डब्यात ठेवायच्या आणि वाळवताना काळजी घ्यायची की ह्या छान 3 ते 4 दिवस छान कडक उन्हात वाळू द्यायच्यात। तर अशा पद्धतीने मी थोड्याशा मोठ्या साईजमध्येच मुगड्या करत आहे। तुम्ही अगदी छोट्या छोट्या देखील करू शकता, पण ह्यासुद्धा वाळल्यावर थोड्याशा छोट्याच होतात। तर अशा पद्धतीने माझ्या 3 ते 4 ताट भरून अशा मुगड्या छान तयार झाल्या होत्या। अशा पद्धतीने मुगड्या करायला मला साधारणपणे अर्धा ते पाऊण तास एवढा वेळ लागला आणि 3 ते 4 तास आपण डाळ भिजत घालायची, म्हणजे डाळ भिजत होईपर्यंत आपले बाकीचे कामही आवरतात आणि आपल्या मुगड्या छान तयारही होतात। आता तर ऊन इतकं कडक पडलं आहे की आपल्या मुगड्या छान पटकन वाळतात देखील। तर माझ्या अशा 3 ताट भरून छान मुगड्या तयार झाल्या होत्या, त्या मी आता छान उन्हात ठेवून घेते। काल मी मुगड्या केल्या होत्या, आज त्या बऱ्या प्रमाणात वाळलेल्या आहेत, पण ह्या अशाच डब्यात भरून ठेवायच्या नाहीत। ह्या 3 ते 4 दिवस छान कडक उन्हात वाळू द्यायच्या आणि आपण नंतर हवाबंद डब्यात ठेवायच्या, म्हणजे ह्या वर्षभर छान टिकतात। तर अशा पद्धतीने आपल्या मुगड्या तयार आहेत। मी केलेली मुगड्यांची आणि आंबा केकची रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि आपल्या रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।